नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारी महेश मुकुंदराव कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणी पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करा. समस्त आंबेडकरी समाजाकडून मागणी. सांगली पाटबंधारे विभाग मंडळ सांगली येथे कार्यरत असणारे महेश मुकुंदराव कांबळे हे शिपाई पदावर काम करणारे आमचे समाज बांधव यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी वरिष्ठ अधिकारी गणेश जोशी, सुनील चौगुले आणि गलगले या तिघांच्या त्रासाला, मानसिक त्रासाला, शारीरिक त्रासाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे. आणि ही आत्महत्या करण्यापूर्वी 11 नोव्हेंबर 2024 या दिवशी कार्यकारी अभियंता सार्वजनिक मंडळाला त्यांनी लेखी पत्र दिलं होतं. त्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगली पाटबंधारे महामंडळामध्ये ह्या चाललेल्या गोष्टींविषयी तक्रारी निवेदन दिलं होतं. तिथून सुद्धा कोणती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक विश्रामबाग सांगली यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवेदन दिले आणि या निवेदनामध्ये आपण अशी मागणी करतोय की महेश मुकुंदराव कांबळे यांनी 11 नोव्हेंबर पूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की ह्या तिघांच्या मानसिक त्रासामुळं मी आत्महत्या करणार आहे. तेव्हा बऱ्याचशा लोकांनी समजूत काढली होती. संजय गांधी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढली होती आणि त्यानंतर लेखी तक्रार करण्यासंदर्भात यांना सांगितलेलं होतं. त्या अनुषंगानं महेश कांबळे यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांचं काम होतं की तत्पर ह्या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा काम होतं की आपण तत्परता दाखवावी आणि एखाद्या व्यक्तीला जीव जाण्यापासून थांबवावं. पण ह्या दोन्ही अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ सांगली आणि जिल्हाधिकारी सांगली ह्या दोघांनी स्वतःच्या कर्तव्यामध्ये कसूर करून निष्क्रियता दाखवलेली आहे. तसेच सुनील चौगुले, गणेश जोशी आणि गलगले ह्या तिघा अधिकाऱ्यांनी महेश मुकुंदराव कांबळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेलं आहे. ह्या महेश कांबळे यांची जातसुद्धा या तिघांना माहीत होती. त्यामुळं आज आपण लेखी निवेदन दिलेलं आहे की संबंधित ह्या तिन्ही मानसिक शारीरिक त्रास देणाऱ्या चौगुले असेल, जोशी असेल किंवा गलगले असेल या तिघांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा दाखवल्यामुळं माननीय जिल्हाधिकारी सांगली आणि अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग मंडळ सांगली यांनासुद्धा ह्यामध्ये 34 खाली आरोपी करण्याची मागणी आपण आज केलेली आहे. त्यामुळे तात्काळ माननीय पोलीस निरीक्षक विश्रामबाग यांनी 8 दिवसात या संबंधितांच्या विषयी चौकशी करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा येणाऱ्या 8 दिवसानंतर संबंधित आमचे बुद्धवासी महेश मुकुंदराव कांबळे यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तीव्र लढा उभारला जाईल. अशा पद्धतीने मी जाहीर इशारा देतो. जय भीम, जय भारत.